पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता. हा राजकीय विषय कसा का असू शकेल? याआधी सुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले आहेत. मग महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना विचारायला पाहिजे. अजूनही फडणवीस म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा अकस संपला नाही का? रोहित पवार जाऊन भेटतात त्यांच्या काकांना. पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून. ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक मुलगा तिकडे, थोडे कुटुंब एक असते. त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रवाह असतात, त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही. हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे. अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोणी, हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल. नाही, पण राऊत साहेब, नजीकच्या काळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावर युती म्हणून एकत्र दिसू शकतात का, किंवा तसे काही प्रयत्न होऊ शकतात? कोण प्रयत्न करणार? तुम्ही म्हणतात तुम्ही दोघांचे मित्र आणि बरे मित्र दोघांचेही स्नेही राहिलेले असं आहे की अनेकांचे मित्र हे असतातच एकमेकांकडे. पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता. हा राजकीय विषय कसा का असू शकेल? याआधी सुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले आहेत. परवा ताज लँडसनच्या एका कार्यक्रमात एका सोहळ्यामध्ये होते, त्याच्या आधी ते होते. त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नजरेनं सध्या पाहू नका. राऊत साहेब, महाराष्ट्राच्या चित्ररथाला यावेळेला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर स्थान नसणार आहे. 15 निवडले गेलेले त्याच्यामध्ये गुजरात आणि युपीचे चित्ररथ आहेत, त्यांना समावेश करण्यात आलेला आहे. मग महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना विचारायला पाहिजे. शिवसेना आम्ही विचारलेत प्रश्न याआधी, आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्ररथ का डावलला, हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का? महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलंय? केजरीवाल यांचा सुद्धा चित्ररथ नाकारला गेला, दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा. बरोबर आहे. अजूनही फडणवीस म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा अकस संपला नाही का? आता जिंकलात ना, ईव्हीएमनी तुम्हाला विजयी केल्यावरती सुद्धा तुम्ही जर महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आकस, महाराष्ट्र काय कलेच्या क्षेत्रामध्ये काय एवढा कंगाल आहे का? महाराष्ट्र कला क्षेत्रामध्ये सगळ्यात उच्च कोटीला आहे, उच्च स्तरावर आहे. कला, साहित्य, संस्कृती यापूर्वी महाराष्ट्र देशाच्या राजपथावर आमच्या रथानं, चित्ररथानं क्रांती केलेली, अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आमचे कला संचालनालय आहे, जे स्कूल ऑफ आर्ट आहे, तिकडले आमचे असंख्य प्राध्यापक मंडळी, कलाकार, चित्रकार, शिल्पकार हे प्रचंड मेहनत करून या रथासाठी काम करतात. आणि कोणाच्या तरी मनामध्ये येतं दिल्लीत महाराष्ट्रावर अन्याय करायचा आहे म्हणून रथही आमचा तुम्ही रद्द करता. हा, गुजरातचा आहे ना, उत्तर प्रदेशचा आहे, बिहारचा आहे, महाराष्ट्राचा का नाही? एकनाथ शिंदेनी विचारावा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन.